आणि त्या ठिकाणी निर्णय केला की यावेळी ही अट काढून टाकू आणि सरसकट 2 लाखापर्यंत सगळ्यांना कर्जमाफी देऊ। त्यामुळे आता जे की कर्जमाफीचा निर्णय कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर नसताना घेण्यात आला। आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन आपण दिलं होतं आणि त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व अशा प्रकारचं यश आपल्याला मिळालं। आपण कर्जमाफीचा निर्णय घेतला, 2 लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासोबत ज्यांनी नियमित कर्ज भरलाय त्यांनाही 50,000 रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला। हे खरं आहे की हा निर्णय घेत असताना एक अट आपण टाकली होती आणि ती अट अशी होती की 2019च्या कर्जमाफी योजनेमध्ये ज्यांना त्याचा फायदा मिळालाय त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही। राज्यामध्ये 2008ला देशाची कर्जमाफी झाली आणि 2009ला राज्याची कर्जमाफी झाली। 2009च्या कर्जमाफीमध्ये तेव्हाच्या सरकारने 2008च्या कर्जमाफीतल्या लोकांना वगळलं। 2017ला आपण कर्जमाफी केली, त्याही वेळी ज्यांना फायदा यापूर्वी मिळाला होता त्यांना आपण वगळलं। 2019ला कर्जमाफी झाली। 19च्या कर्जमाफीमध्ये तेव्हाच्या सरकारने मगाशी कुटे साहेबांनी सांगितलं की 2017ला ज्यांना कर्जमाफी मिळाली होती त्या सगळ्यांना वगळण्याचा निर्णय घेतला। याच्या पाठीमागचं कारण काय तर आत्ताही आपण कर्जमाफीच्या संदर्भात जी समिती तयार केली होती त्या समितीने आपल्याला अहवाल देताना सांगितलं की याचा फायनान्शियल इम्पॅक्ट मोठा नाही, 3-4 हजार कोटी रुपयेच लागतील, परंतु आपल्याकडची जी बँकिंग सिस्टीम आहे, बँकांची जी व्यवस्था आहे, जर कर्ज भरण्याची सवय ही सुटली किंवा अनेक वेळा सवय सुटत नाही पण शेतकऱ्यांना असं वाटतं की आपण भरून टाकले आणि कर्जमाफी झाली तर आपल्याला काय मिळणार, आणि म्हणून या भीतीपोटी अनेक वेळा शेतकरी त्या ठिकाणी कर्ज भरत नाहीत आणि मग नंतर दोन्हीकडनं अडचणीत येतात। आणि म्हणून साधारणपणे लगतच्या कर्जमाफीतल्या लोकांना पुन्हा डिफॉल्ट झाला असेल तर कर्जमाफी देऊ नये अशा प्रकारचा निर्णय आपल्या समितीने दिला होता। तरीही ज्यावेळेस मी बघितलं की अशा प्रकारचे शेतकरी किती, तर लक्षात आलं की 12 लाख शेतकरी आहेत, ज्या 12 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। मग मी विचारलं की समजा आपण असं केलं 50,000पर्यंत सरकारने द्यावे आणि वरचे त्यांनी द्यावे तर किती शेतकरी कव्हर होतात तर 12 लाख, पण त्यातले 6 लाख शेतकरी असे होते की ज्यांना 10-12 हजार रुपये भरले तरीही 50,000चा फायदा त्या ठिकाणी मिळत होता। आणि म्हणून दोन्ही गोष्टी त्यात होत होत्या, शेतकऱ्याला फायदाही मिळत होता आणि पुन्हा जो काही रिपोर्टमध्ये म्हटलं होतं की कर्ज भरण्याची प्रवृत्ती कमी होऊ नये या दृष्टीनं तुम्ही कारवाई करा, ती कारवाई देखील आपल्याला करता येत होती। आणि म्हणून त्या रिपोर्टच्या पलीकडे जाऊन आपण हा विचार केला की 50,000पर्यंत आपण द्यावं आणि 1 लाखापर्यंत गेलं तर जवळपास या 12 लाखातले 9 लाख शेतकरी हे 10-12 हजार रुपये भरून त्या ठिकाणी पात्र होत होते आणि म्हणून या दृष्टीने हा निर्णय घेतला होता। दुसरा निर्णय हा आपण चालू कर्ज आपल्या नागरिकांनी किंवा शेतकऱ्यांनी भरावं याकरता त्याची एक अट आपण लावली होती आणि म्हणून अशा पद्धतीने ही कर्जमाफी केल्यानंतर ज्यावेळी आमच्या रणधीर भाऊ सावरकरांसोबत आमचे
महायुतीचे तीनही पक्षाचे सगळे आमदार जवळपास 25-30 आमदार माझ्याकडे आले आणि माझी सवय आहे, मी सत्य नेहमी सांगतो, कारण आर्थिक शिस्तही असली पाहिजे. आणि म्हणून मी त्यांना समजावून सांगितलं की मला पैसे जास्त लागणार नाही, 4,000 कोटी लागणार आहेत. 36,000 कोटी दिले तर 40,000 द्यावे लागतील. पण आर्थिक शिस्त देखील आपल्याला लावली पाहिजे, कारण भविष्यात आपल्या जिल्हा बँका जर वाचवायच्या असतील तर कर्ज भरण्याची प्रवृत्ती वाढली पाहिजे, या दृष्टीने घेतलेला हा निर्णय आहे. पण आलेल्या सगळ्या आमदारांनी मला त्या ठिकाणी सांगितलं की तुमचं आर्थिकदृष्ट्या किती बरोबर असेल तरी देखील हे जे शेतकरी बाहेर राहत आहेत त्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये नेहमीच हे राहील की 56 लाखाला दिलं आणि आम्हाला मात्र सोडून दिलं. त्यामुळे तुम्ही हा निर्णय बदलवा. आणि मग त्या सगळ्यांचा आग्रह मला योग्य वाटला. मी आमच्या सगळ्या नेत्यांची चर्चा केली आणि त्या ठिकाणी निर्णय केला की यावेळी ही अट काढून टाकू आणि सरसकट 2 लाखापर्यंत सगळ्यांना कर्जमाफी देऊ. त्यामुळे आता जे 19च्या योजनेतही पात्र होते पण नंतर डिफॉल्टमध्ये गेले तेही 12 लाख शेतकरी याच्यामध्ये पूर्णपणे एकही पैसा त्यांना भरण्याची आवश्यकता नाही. दुसरं महत्त्वाचं आपण केलं, ज्याचा उल्लेख कुटे साहेबांनी केला होता, की उद्धवजींच्या कर्जमाफीमध्ये 2,01,000 रुपया एवढं जरी तुमचं कर्ज झालं तरी तुम्हाला एकही पैसा मिळाला नाही, एकही नाही. आम्ही म्हटलं असं नाही. एकतर आपले 80% शेतकरी अल्पभूधारक आहेत, त्यामुळे ते 2 लाखाच्या आतले आहेत. जे 2 लाखाच्या वरचे आहेत त्यांनाही संधी मिळाली पाहिजे, या दृष्टीनं आम्ही सांगितलं की 2 लाखाच्या वरचे पैसे तुम्ही भरा, 2 लाखापर्यंत पैसे आम्ही भरतो, म्हणजे तुम्हालाही त्याचा फायदा मिळेल. अशा पद्धतीनं त्यांनाही फायदा दिला. आणि अर्थात दुसरी गोष्ट जी आमच्या या शिष्टमंडळाने मला सांगितली ती मला एका मिनिटात पटली. त्यांनी माझाच विषय माझ्यावर उलटवला. ते म्हणाले तुम्हीच घोषित केलाय अल निनोचं वर्ष आहे. मग अल निनोच्या वर्षामध्ये जर शेतकऱ्यांवर संकट आहे तर अशा वेळी तुम्ही जर चालू वर्षाचे पैसे भरा असं त्यांना सांगितलं तर शेतकऱ्यांवर हे नवीन संकट तुम्ही करताय. मी म्हटलं तुमचं म्हणणं बरोबर आहे. तात्काळ तीही अट आपण काढून टाकली. त्यामुळे आता ज्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर मिळणार आहेत त्यांनी जे 26-27 लगतचे जे मागचे 3 वर्ष आहेत त्या 3 वर्षातल्या कुठल्याही 2 वर्षामध्ये त्यांनी जर त्या ठिकाणी पैसे भरलेले असतील तर त्यांनाही 50,000 रुपये प्रोत्साहन देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. खरं म्हणजे शेतकरी बंधू भगिनींनो, आपण जर बघितलं तर कर्जमाफी हा काही अंतिम उपाय नाहीये. आपण विचार करा, जर राज्यामध्ये शेतकऱ्यांना 7 ते 8 वर्षात 3 वेळा कर्जमाफी द्यावी लागत असेल तर कुठेतरी आपल्या शेतीसमोरचे प्रश्न फार गंभीर आहेत. आणि म्हणून मी नेहमी सांगतो कर्जमाफी आवश्यकच आहे, ती दिलीच पाहिजे. पण कर्जमाफीने कुठला शेतकरी श्रीमंत झाला नाही. कर्जमाफीने कुठला शेतकरी परमनंट त्या कर्जाच्या विळख्यातनं बाहेर पडला नाही. जर आपली शेती फायद्याची करायची असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना केल्याशिवाय शेती फायद्याची होऊ शकत नाही.